तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण स्पेशली TCS आणि IBPS पॅटर्नने विचारलेले जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे असते की TCS आणि IBPS पॅटर्न कशा प्रकारचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारत असतात त्या कारणास्तव। आणि एक सेकंद देऊन सर्वप्रथम आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक करायचं आहे। लाईक करण्यास का करायचं आहे, कारण हा जो सुपर क्लास आहे विद्यार्थ्यांनो अतिशय मेहनतीने तयार झालेला आहे आणि त्या कारणास्तव एक लाईक करून तुम्ही मोटिवेशन मला देऊ शकता। तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल किंवा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केलेली तर लगेच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब कराल तेव्हा होईल काय की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड होतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। तर चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न करूया। प्रश्न असा दिसून येतो विद्यार्थ्यांनो की कोणता प्राणी त्वचेने श्वास घेतो दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला विचारलेलं आहे। त्वचेने श्वास घेणारा प्राणी साप, बेंडूक, सरडा किंवा पाल। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। बेंडूक हा जो प्राणी आहे तो कशाने तर त्वचेने श्वास घेणारा एक प्राणी असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो। कव्हर करूया दुसरा प्रश्न। हाईड या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। हाईड शब्दाचा समानार्थी शब्द ऑप्शनमध्ये काय आहे? शेल्टर, प्लांट, स्टॅश किंवा ऑल ऑफ अबोव। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। ऑल ऑफ अबोव म्हणजे स्टॅश, प्लांट आणि शेल्टर हे सर्व शब्द हाईड शब्दाचे समानार्थी शब्द असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। प्रश्न तिसरा कव्हर करूया। राष्ट्रकुटाच्या काळामध्ये वेरूळ येथे कोणती लेणी कोरली आहे ते विचारलेलं आहे। कोणाच्या? राष्ट्रकुटाच्या काळामध्ये। तर या ठिकाणी चतुर, कैलास, गजानन किंवा प्रताप। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। कैलास लेणी जे आहे राष्ट्रकुटाच्या काळामध्ये या ठिकाणी कैलास येथे लेण्या जे आहे कोरलेल्या आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात। प्रश्न चौथा कव्हर करूया की पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे। कोणत्या कादंबरीचे? पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक। तर शांता शेळके, इरावती कर्वे, नरेंद्र दाभोळकर किंवा पद्माकर वर्तक। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। शांता शेळके यांनी पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक व्यक्ती महिला व्यक्ती असलेल्या दिसून येतात। प्रश्न 5वा। पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? शब्द आहे पुढारी। तर अनुयायी, थोर, धूर्त किंवा धनवंत। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। अनुयायी हा जो शब्द आहे तो पुढारी शब्दाचा कोणता? विरुद्धार्थी शब्द असलेला दिसून येतो। तर कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न 6वा असा आहे। तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील काळ ओळखायचा आहे। जी काही क्रिया होती ती पूर्णपणे घडून गेलेली आहे। तिचे जीवन उदास झाले काळ कोणता आहे? ऑप्शनमध्ये काय आहे? पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ किंवा काळ अपूर्ण भूतकाळ। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। पूर्ण भूतकाळ। कोणते वाक्य? तिचे जीवन उदास झाले हे आपल्याला असलेले दिसून येते। तर कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न विद्यार्थ्यांनो 7वा असा आहे। विषाणूंना पाहण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? विषाणूंना पाहण्यासाठी खुल्या डोळ्याने आपण पाहू शकतो का? बिलकुलच नाही। दुर्बीणने? बिलकुलच नाही। मायक्रोस्कोप? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। मायक्रोस्कोपने जे आहे विषाणूंना पाहिले जात असते किंवा पाहण्यासाठी उपयोग केला जात असतो। प्रश्न 8वा। ऑलिम्पिक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होत असतो किंवा केला जातो? ऑलिम्पिक दिवस 24 जून, 25 जून, 26 जून किंवा 23 जून। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य आहे। 23 जून या दिवशी कोणता दिवस? ऑलिम्पिक दिन किंवा दिवस हा साजरा होत असतो। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 9व्या क्रमांकाचा की पूर्ण वाहिन्या नद्यांनी महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले दिसून येते? पूर्ण वाहिन्या नद्यांनी 70%, 60%, 75% किंवा 20%। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। 75% पूर्ण वाहिन्या नद्यांनी महाराष्ट्राचे क्षेत्र हे व्यापलेले आपल्या सर्वांना दिसून येते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न 10व्या क्रमांकाचा आहे की मध्य व दक्षिण सह्याद्रीच्या मध्ये कोणता खिंड लागतो? कोणत्या? मध्य आणि दक्षिण सह्याद्रीमध्ये पालघाट, कुंभार्ली, कळकट किंवा वरीलपैकी नाही। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। पालघाट खिंड जो आहे मध्य तसेच दक्षिण सह्याद्रीच्या मध्ये लागणारा एक घाट आपल्या सर्वांना दिसून येतो। प्रश्न 11वा
की महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा विखुरलेली आहे? पठारी विभागामध्ये कोणती माती आहे? गाळाची, जांभी, काळी किंवा तांबडी? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. काळी मृदा जी आहे महाराष्ट्राच्या कोणत्या पठारी विभागामध्ये विखुरलेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 12वा आहे की माळढोक हा भारतातील कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे? माळढोक हा तर गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र किंवा आंध्र प्रदेश? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. राजस्थान राज्याचा माळढोक हा एक राज्य प्राणी असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 13वा, सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा होत असतो? सामाजिक न्याय दिवस विचारलेला आहे. 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी किंवा 24 फेब्रुवारी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. 20 फेब्रुवारी या दिवशी कोणता सामाजिक न्याय दिवस हा साजरा होत असतो? तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर असा आहे की लोकहितवादी नावाने कोणास ओळखले जाते? सर्वांना येत असेल उत्तर. लोकहितवादी नावाने छत्रपती शाहू महाराज किंवा राजश्री शाहू महाराज, गोपाळहरी देशमुख, दादोबा पांडुरंग तरखडकर किंवा महात्मा फुले? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी किती? तर 2 योग्य आहे. गोपाळहरी देशमुख यांना कोणत्या नावाने? लोकहितवादी या नावाने ओळखले जात असते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. भारतीय संविधानामध्ये अनुसूची संख्या किती आहे ते विचारलेलं आहे. संविधानामध्ये अनुसूचींची एकूण संख्या किती आहे? 24, 22, या ठिकाणी 15 किंवा 10? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. 12 अनुसूचींची संख्या जी आहे संविधानामध्ये असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया 16वा प्रश्न. पाईका उठाव कधी व कोणत्या ठिकाणी झाला ते विचारलेलं आहे. उठावाचं नाव आहे पाईका उठाव. कोणत्या वर्षी झालेला आहे? 1817 मणिपूर, 1817 सिक्कीम, 1817 ओडिसा किंवा 1817 महाराष्ट्र? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 1817 ओडिसा या ठिकाणी पाईका उठाव हा झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 17वा की रानवाटा प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? रानवाटा या पुस्तकाचे लेखक विचारलेले आहेत. इरावती कर्वे, शांता शेळके, मारुती चितमपल्ली किंवा नरेंद्र दाभोळकर? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. मारुती चितमपल्ली यांनी जे आहे रानवाटा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व्यक्ती असलेले आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना दिसून येतात. प्रश्न 18वा असा आहे की कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? कादंबरी कोसला अतिशय प्रसिद्ध आहे. विश्राम बेडेकर, इरावती कर्वे, शांता शेळके, भालचंद्र नेमाडे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. भालचंद्र नेमाडे यांनी जे आहे कोणत्या कोसला या कादंबरीचे लेखक व्यक्ती असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात. प्रश्न 19वा असा दिसून येतो की जयप्रकाश नारायण यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केलेली होती? व्यक्ती आहेत जयप्रकाश नारायण यांनी. तर राष्ट्रीय काँग्रेस, बीजेपी, बिहार काँग्रेस, समाजवादी पक्ष किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. बिहार काँग्रेस समाजवादी पक्ष या पक्षाची स्थापना कोणी? जयप्रकाश नारायण यांनी केलेली होती. प्रश्न 20वा की भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य आपल्याला ओळखलेले आहे दुसऱ्या क्रमांकाचे. तर काय आहे ऑप्शनमध्ये? महाराष्ट्र, केरळ, मिझोरम, तेलंगणा? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. मिझोरम हे जे राज्य आहे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त साक्षर असलेले आपल्या सर्वांना भारतातील राज्य दिसून येते. प्रश्न 21वा कव्हर करूया की वानर हा जो शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? शब्द आहे वानर. तर ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो? मरकट, किश, कपी किंवा वरीलपैकी सर्व? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. कपी, किश आणि मरकट हे सर्व जे शब्द आहेत विद्यार्थ्यांनो कोणत्या शब्दाचे? तर या ठिकाणी वानर या शब्दाचे समानार्थी शब्द असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 22वा. अमेय हा जो शब्द आहे शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. कोणत्या? अमेय शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. मर्यादा नसलेला, मर्यादा असलेला, हुशार असलेला किंवा लबाड असलेला? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. अमेय शब्दाचा अर्थ म्हणजेच मर्यादा नसलेला असा होत असताना आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 23वा. फळांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रात केला जात असतो? फळांचा अभ्यास जो आहे ते या ठिकाणी विचारलेला आहे. तर ॲस्ट्रॉलॉजी, बायोलॉजी, पोमोलॉजी किंवा वरीलपैकी नाही? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. पोमोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा? फळांचा अभ्यास हा केला
जात असतो. 24वा प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम या दिवसापासून अंमलात आलेला आहे, आपल्याला विचारलेला आहे. माहितीचा अधिकार 15 ऑक्टोबर 2005, 13 ऑक्टोबर 2005, 14 ऑक्टोबर 2005 किंवा 12 ऑक्टोबर 2005. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 12 ऑक्टोबर 2005 या दिवसापासून माहितीचा अधिकार हा जो आहे तो अवेलेबल झालेला आहे किंवा अंमलात आलेला आहे. 25वा प्रश्न असा आहे की पंचगंगा नदीमध्ये खालीलपैकी कोणती नदी मिश्रित झालेली आहे, मिश्रण झालेलं आहे कोणत्या नदीचं? तर पंचगंगा नदीमध्ये कासारी, गंगा, गोदावरी किंवा वरीलपैकी सर्वच. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कासारी नदीचे मिश्रण जे आहे पंचगंगा नदीमध्ये झालेले दिसून येते. प्रश्न 26वा की क्रिकेट खेळताना स्टेडियममध्ये कोणत्या खेळाडूंचा मृत्यू झालेला आहे? क्रिकेट खेळताना स्टेडियममध्येच कोणते खेळाडू दिलेल्या पर्यायापैकी मृत्यू पावलेले आहेत? फिलिप ह्यूज, रमन लांबा, वरील धोनी किंवा अंकित केसरी. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. रमन लांबा तसेच फिलिप ह्यूज हे दोन्हीही खेळाडू क्रिकेट खेळताना स्टेडियममध्ये मृत्यू पावलेले आहेत. प्रश्न 27वा 2022 व 23 मध्ये संतोष ट्रॉफी कोणत्या राज्याने जिंकलेली आहे? करंट अफेअरचा क्वेश्चन्स आहे, TCS पॅटर्नने विचारलेला. संतोष ट्रॉफी 2022-23 ची कोणत्या राज्याने जिंकली? महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तेलंगणा. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कर्नाटक या राज्याने 2022 व 23 ची कोणती संतोष ट्रॉफी जिंकलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची आहे. प्रश्न 28वा, जालियनवाला बागेतील जनतेवर गोळीबार करण्याचा जो आदेश आहे तो कोणत्या व्यक्तीने दिलेला होता? जालियनवाला बागेतील घटना सर्वांना माहीतच आहे. तर लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन किंवा जनरल डायर. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. जनरल डायर यांनी जे आहे जालियनवाला बागेतील जी जनता एकट्ठा झालेली होती, गोळा झालेली होती, त्यांच्यावर गोळीबारी करण्याचा जो आहे तो आदेश दिलेला होता. प्रश्न 29वा की XY गुणसूत्र मिळाल्याने खालीलपैकी कोणाचा जन्म होत असतो? XY गुणसूत्र मिळाल्याने तृतीयपंथी, मुलगा किंवा मुलगी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. मुलाचा जो जन्म आहे XY हे गुणसूत्र मिळाल्याने आपल्याला झालेला दिसून येतो. प्रश्न 30वा करूया. प्रश्न 30वा असा आहे विद्यार्थ्यांनो की खालीलपैकी कोणकोणते रोग हे असंसर्गजन्य रोग आहेत? असंसर्गजन्य रोग म्हणजे कोणते? ते एकाचे दुसऱ्याला होत नाहीत अशा रोगांना असंसर्गजन्य रोग म्हणतात, सर्वांना नॉर्मली माहीतच असेल. तर ऑप्शनमध्ये आहे मधुमेह, कर्करोग, वरीलपैकी दोन्ही किंवा कोविड-19. कोविड-19 तर हा एकाचा दुसऱ्याला होणारा असतो संपर्कात आल्यास. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कर्करोग, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो इंग्लिशमध्ये. तर कर्करोग तसेच मधुमेह हे दोन्हीही रोग असंसर्गजन्य रोग असलेल्या आपल्या सर्वांना यात दिलेल्या पर्यायापैकी क्वेश्चन्समध्ये पाहाव्यास मिळतात. आता विद्यार्थ्यांनी या सुपर क्लासला आपल्याला एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. आताच्या आताच लगेच 1 सेकंद पण लागणार नाही, लाईक लगेच करून घ्यायचं आहे. थोडंसं मोटिवेशन तुमच्यातर्फे मला प्राप्त होईल. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा आतापर्यंत या चॅनलला कोणत्याही कारणास्तव सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल तेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर विद्यार्थ्यांनो अपलोड करताच मिळून जाईल. तर लगेच करून घ्या. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.